गौर कामत वदाप चषक 2024 मध्ये पुनश्च एकदा सगळ्यांचं स्वागत. तिसरी रात्र आणि दुसऱ्या फेरीची पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. एका बाजूला टीम खेळतीये खरवई आणि त्यांच्या विरोधात भिंगार टीम त्यांना मैदानाच्या आतमध्ये फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतीये. पहिलं सत्र संपलं. टॉस जिंकल्यानंतर खरवई टीमने घेतला होता गोलंदाजी करण्याचा निर्णय. धावा जमवल्या भिंगार टीमने पहिल्या सत्रामध्ये 15 आणि येणारे 12 चेंडू. आता 16 धावेंचं आव्हान ठेवलं ते म्हणजे खरवई टीम समोर. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले गेलेत. 8 धावेंची सरासरी प्रत्येक षटकामागे राखायची आहे. खरं तर 2-3 फोटे फटके या मॅचला पूर्णपणे संपवू शकतात, पण या उलट सुरुवातीला केलेली चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकते ते म्हणजे टीम भिंगार संघाला. आणि तीच गोलंदाजीची जबाबदारी घेऊन वैयक्तिक पहिलं आणि टीमचं पहिलं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज धीरज. 12 चेंडू आणि 16 धावेंचं समीकरण पॉवर प्ले नसणार आहे, कारण 2 ओव्हरच्या मॅचेस आहेत. पहिला चेंडू दुसऱ्या सत्रातला राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल गॅपमध्ये चेंडूला मात्र या ठिकाणी खेळलं होतं. एक धाव या बॉलवरती मात्र मिळवली जाते. धाव संख्येचा श्री गणेश केला जातोय. बादल आणि त्याच्या समवेत दिनेश ही सलामी फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आली एक धाव. धावसंख्येचा झाला श्री गणेश. संत सावध सुरुवात म्हणावी लागेल, परंतु तिचं रूपांतर आक्रमणामध्ये सुद्धा करावं लागणार आहे. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, अपील या ठिकाणी जोरदार केली जातीये. लाऊड अपील या ठिकाणी करण्यात आली होती, परंतु पंचांचा कोणताच इशारा आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. अशा प्रकारचे चेंडू फेकावे लागणार तुम्हाला. स्वतःच्या संघाचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल या स्पर्धेमध्ये, तर अशा प्रकारची कसून गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण जी जबाबदारी संघाने तुमच्या खांद्यावरती दिली आहे तिला मात्र यशस्वीपणे पूर्ण करावं लागणार. आणखीन एक चेंडू ब्लॉक हॉलमध्ये फेकला होता यॉर्कर, परंतु इथे फंबल झाले गेले आहेत. तदनंतर थ्रो सुद्धा केला खराब. एक होती तिथे 3-3 धावा. हे काय घडतंय? 4-4 धावा दिल्या जात आहेत. 5वी धाव. क्या बात आहे. 5 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. विदाऊट षटकार, विदाऊट चौकार, 5 का पंजा. खर तर 4 धावा मी बऱ्याचदा या सीझनमध्ये बघितल्या, परंतु 5 धावा मी या सीझनमध्ये पहिल्यांदा बघतोय. पण धावून त्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. पंजा या चेंडूवरती आला आहे. नसीब साथ तो क्या बात याचा उल्लेख मी नेहमी करत असतो. ज्याच्या बाजूने नशिबाचा पत्ता असतो, खरं तर त्याला बऱ्याचशा अनपेक्षित गोष्टी सुद्धा त्याच्या बाजूने मात्र येतात. आणि अपयशाचं परिवर्तन सुद्धा यशामध्ये होतं जेव्हा नशीब तुमच्या सोबत असतो. आणि 5 धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि एकंदरीत 16 धावेंचा पाठलाग करताना धावफलक पोहोचलाय ते 6 या आकड्यावरती. इथे सुद्धा फळीची एज घेतली होती. चेंडू ऑनसाईडवरती स्क्वेअर लेग रिजनमध्ये घरंगत राहिलेला आहे. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत. तत्पूर्वी मात्र मिळते एक धाव. हा क्रिसचा नो आहे की नाही यासाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. बॅटिंग रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल.
फेअर डिलेवरी आहे. हा निर्णय फेअर डिलेवरीचा या ठिकाणी नक्कीच दिला जातोय. फुल टॉस बॉल यावेळेस देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. फळीवरती चेंडू प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. या ठिकाणी धावांना जमवण्याचा मानस होता परंतु तो पूर्ण होत नाहीये. मोठे फटके खेचण्यामध्ये वारंवार प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. अपयशच पदरी पडताना पाहायला मिळत आहे. पण एकेरी दुहेरी सावा सुद्धा या मॅचमध्ये बरंच काही निर्माण करून देऊ शकतात हे खरवाई संघाने मात्र ओळखलं आणि त्याला अनुसरून बॅटिंग होतीये. पंचांचा नो चेंडूचा इशारा यावेळेस येतोय कारण ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. पंचांनी या ठिकाणी फ्री हिट सुद्धा घोषित केलेली आहे. नो चेंडू फेकला. धावांमध्ये आता नक्कीच वाढ केली जाईल आणि 9 धावा धाव फलकावरती लगावले जातील. फ्री हिटची या ठिकाणी सुद्धा संधी निर्माण झाली होती. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न मी मगाशीच म्हटलं. हा सुद्धा नो बॉल आहे. पंचांनी सांगितलं क्रीजचा आणखीन एक नो बॉल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, काय घडतंय गोलंदाजांना ओळखावं लागणार आहे. खरं तर धावा कमी आहेत. दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती तुम्हाला करायची नसेल तर इथे मात्र स्वतःचं मोमेंटम आणि स्वतःचा रनअप प्रॉपर घ्यावा लागणार आहे. अन्यथा ओव्हर स्टेपिंगचे नो चेंडू तुम्हाला घरचा रस्ता सुद्धा या मॅच नंतर दाखवू शकतात. हे ओळखून खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. हा सुद्धा फ्रीडचा चेंडू, हा सुद्धा नो बॉल. 3 चेंडू आणि 3 नो बॉल. कॅन यू बिलीव्ह इट? इफ नॉट पण बिलीव्ह करावं लागेल कारण 3 चेंडू बॅक टू बॅक नो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि धावा आहेत झाल्यात त्या आता 11 धावा. फ्रीडची संधी स्टील कंटिन्यू असणार आहे आणि गोलंदाज एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा 30 चुकी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणि 3 बॉल बॅक टू बॅक त्यांनी ओव्हर स्टेपिंगचे नो फेकलेले आहेत. आता फ्रीडची संधी आहे. फ्रीडची संधी, फ्लिक ऑफ द रिस्क. इथे मात्र बघा चेंडू जेल घ्यायचा होता. तेलही गेलं तूपही गेलं आणि मिळाल्या ते 4 धावा. आलाय चौकार. धावा पोचल्या 15 या आकड्यावरती. 6 चेंडू 1 धावेंची गरज. सहा चेंडू आणि विजयासाठी मात्र 1 धावेची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ आता आपण घेऊ नका प्लीज. लगेचच आपण मॅच ऑन करायची आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असणार आहे. 6 चेंडूंमध्ये 1 धाव ही कंपल्सरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चेस करावी लागणार आहे. गोलंदाज दयानंद गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. पुढील मॅच एक बिग फाईट. अंबेरपाडा त्यांच्या विरोधात माथेरान. टॉस जिंकलाय अंबेरपाडा टीमने आणि बॅटिंग करण्याचा घेतला आहे प्रथमतः निर्णय. परंतु मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. फटका घेचण्याचा प्रयत्न. यॉर्कर बॉल, निर्धाव चेंडू. 5 चेंडू 1 धावा. या मॅचमध्ये एकाच चमत्कार होऊ शकेल का? या मॅचमध्ये अजूनही ट्विस्ट निर्माण होऊ शकेल का? या मॅचमधील मजा अजूनही वाढवली जाऊ शकेल का? हलक्या हाताने यावेळेस अकलेचा केलाय वापर. चेंडूवरती मिळवलेली 1 धाव आणि खरवई टीम या मॅचमध्ये विजय प्रस्थापित करते. त्यांनी केलाय अंतिम फेरीमध्ये प्रवेश. आजच्या रात्रीतले टॉप 3 संघ जे असतील त्याच्यामध्ये खरवई टीमने प्रवेश केलेला आहे आणि विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. बेंगाल टीम या मॅचमध्ये पराभूत झालात. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
मॅन ऑफ द मॅच बादल यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. 7 धावा ज्यांनी केल्या त्याच्याच बरोबरीने एक विकेट सुद्धा गोलंदाजी करताना ज्यांनी मिळवला आणि टीमसाठी कंप्लीट ऑलराऊंड परफॉर्मन्स ज्यांचा मैदानाच्या आतमध्ये राहिला ते बादल ठरतायत या मॅचचे हिरो. अर्थातच मॅन ऑफ द मॅच बादल. आपल्याला विनंती आहे की आपण आपला अवॉर्ड घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. बादल यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जातं आहे. 7 धावा फलंदाजी करताना त्यांनी केल्या आणि तदनंतर एक गडी मात्र त्यांनी गोलंदाजी करताना बाद केला. चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स त्यांचा राहिलेला आहे आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जातं आहे. बघा दुसऱ्या फेरीच्या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या फेरीचाच नियम लागू आहे. ज्याच्या एका सत्रामध्ये जास्त धावा होतील त्याला मात्र तिसऱ्या फेरीमध्ये बाय दिली जाईल. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. यानंतरच्या मॅचमध्ये आकाश 11 मोपाडावाडी संघ 100% खेळेल. पण या दुसऱ्या फेरीमध्ये ज्या 2 मॅच होतील त्याच्यामध्ये प्रत्येक इनिंगमध्ये जर ज्याच्या धावा जास्त असतील त्यालाच बाय ही तिसऱ्या फेरीमध्ये दिली जाईल. तो चलिए फिर एक बार स्वागत करेंगे सभी का संजय नगर गौर कामत वदब ट्रॉफी 2024 में मैं आपका अपना मानस मनोरी सेकेंड राउंड का मैच नंबर 2 जिसकी हो चुकी है शुरुआत. लेट्स प्ले. पहली गेंद ऑफ साइड के ऊपर कवर ड्राइव लगाया था. खूबसूरत ये स्ट्रोक लेकिन ये क्या किया. गलती क्रिकेट में नहीं चलती. गलती को माफी बिल्कुल भी नहीं मिलती. मिलते हैं गलती पे खामियाजा. मिलेंगे 4 रन. शुरुआत हुई है 4 के साथ. सलामी बल्लेबाजों की जोड़ी आ चुकी है. सचिन के साथ संकेत. अजय भस्मा गेंदबाजी की भागदौड़ को संभाल रहे हैं. फील्डर की गलती. गलती का खामियाजा और 4 रन मिले पहली गेंद के ऊपर. इस बार भी शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी बैकवर्ड रीजन में एक बार गई. आउटफील्ड है तेज. बैकवर्ड बाउंड्री के बाहर. बैक टू बैक 4. थैंक यू डीजे ऑपरेटर. रन बने 8 2 गेंदों के बाद. रन बने 8 लेकिन कौन लगाएगा किसके वाट अब ये देखना पड़ेगा. शॉर्ट पिच लेंथ ऑफ साइड पर बैकफुट पंच. खिलाड़ी बना है मैदान का सरपंच. 6 रन. ऑपरेटर नाम है टीम का अंबेर बाड़ा. अंबेर बाड़ा ने किया है राड़ा. ये मैदान के ऊपर देखने को मिलेगा क्योंकि 2 बाउंड्रीज आने के बाद एक मैक्सिमम हिट को हमने देखा. 3 गेंदों का खेल हुआ. 14 रन मैच के अंदर अब तक बन चुके हैं. सचिन ये नाम के साथ एक बड़ी जिम्मेदारी होती है. गॉड ऑफ क्रिकेट का नाम अगर आपके पास है तो वैसा खेल आपका होना चाहिए. सचिन पूरी तरीके से गेंदबाजों का तेल निकालने वाली बैटिंग. शॉर्ट पिच लेंथ वेट किया. इस बार पुल करने की कोशिश. पुल हुआ सक्सेसफुल. 1 बाउंस का मस्तक पे दस्तक देने वाला 4.
बस जगह दिया है। ये गाना देखिए बहुत ही बढ़िया था। और आज कल का ज़माना बहुत ही खतरनाक। प्यार से जितना दूर रहा जाए उतना ज़्यादा अच्छा। काम पे जितना ज़्यादा फोकस किया जाए उतना ज़्यादा अच्छा। इस बार भी बल्ले को घुमाया लेकिन इस बार भी कनेक्शन नहीं है। आखिरी गेंदे अब इस ओवर में डॉट जा रही है। वापसी की है। दो बाउंड्री, 4-4, 6-4, उसके बाद डॉट। ये सिचुएशन हमें देखने को मिल रही है। लेकिन सचिन ने क्या कमाल के वार किए पहले ओवर में। इस बार भी खोद के जरूर निकाला ऑफ साइड के ऊपर, लेकिन इस बार चकमा दिया। राइड का इंडिकेटर देकर गाड़ी को लेफ्ट में मोड़ दिया। रन तो पूरे किए, रन आउट नहीं होना था। नो डाउट दिस इज रन आउट। थैंक यू डीसी ऑपरेटर। पहले ओवर का खेल हुआ, रन बने हैं 20। सेकेंड ओवर, गेंदबाजी मार के ऊपर आ चुके हैं गेंदबाज राम। राम कैसा करेंगे काम ये देखना पड़ेगा। राम यानी प्रभु श्री रामचंद्र इनका नाम इनके पास है। काफी पवित्र नाम यह होता है। लेकिन दूसरी ओवर के लिए आएंगे। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ऑफ साइड पर। वाह क्या बात है, देखने लायक। बार बार देखो, हजार बार देखो, ये देखने की चीज है। 6 रन। दर्शन हो रहा है, बिल्कुल लाजवाब। रिवर्स स्वीप, दुधारी तलवार। लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद। लगी तो सामने वाले की गर्दन काटी जाती है। मिलेंगे 4 रन। थैंक यू डीजे ऑपरेटर भाई। ये बल्लेबाजी को देखिए, इस बल्लेबाजी का मजा उठाइए। रिपीट पे देखने वाली बैटिंग, ऑन द लूप देखने वाली ये बैटिंग परफॉर्मेंस, जिसका नजराना सचिन के जरिए पेश हो रहा है। ठंडी में गर्मी का एहसास दिलाने वाली बैटिंग। 8 गेंदे 30 रन। दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम, हर एक रन पे लिखा है सचिन भाई का नाम। 30 टीम के बने हैं, 30 उनके भी बने हैं अब तक इस पारी में। एक और बार सामने खेला, डाउन द ग्राउंड, तीर की तरह सीधा। गेंद जाएगी, वन बाउंस, आर पार, सीमा पार, नंबर 4। थैंक यू डीजे ऑपरेटर। सचिन भाई किस चक्की का आटा खाते हो ये आपको पूछना पड़ेगा अब, क्योंकि एक से एक हिट लगा रही है, बिल्कुल रुकने का नाम नहीं ले रहे। मानो ड्रेसिंग रूम से ही सेट होकर आए हो ऐसे बल्लेबाजी। इस बार भी किया है कड़ा प्रहार। टीम अंबेरपाड़ा के तरकश के तीर सारे एक समान। सचिन भाई ने दिखाया गेंदबाज को आसमान। 6 रन। लीडर सचिन नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है, मैं झुकेगा नहीं साला, रुकेगा भी नहीं साला, ये ठोकने वाला खिलाड़ी है। इस बार भी रिवर्स स्वीप, स्विच हिट किया, स्विच ऑन भी किया।
सचिन का वार नंबर आएगा 4। चेन जो आज बनाए अंबेरपाड़ा के लिए जीत का चेन। वाह क्या बात है सचिन। 47 बनाए उन्होंने, 47 अपनी टीम के लिए अकेले ने। अकेला शेर, वन मैन आर्मी बना ये खिलाड़ी। आने वाली गेंदे है 12, माथेरान के सामने 48, 48 रनों का है लक्ष्य। खरवाई संघाचा कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी टॉस साठी यावं आणि आकाश 11 मोपाडावाडी संघाचा कॅप्टन लगेचच प्लीज आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. चला पुनश्च एकदा आपण करूया सगळ्यांचं मनापासून स्वागत. संजय नगर गौर कामत वदप चषक 2024 ची स्पर्धा ज्याचे आयोजक अरुणभाई वागचौरे साहेब आणि त्यांची टीम ज्यांनी या स्पर्धेला मात्र या ठिकाणी ऑर्गनाईज केले गेलेले आहेत. तिसरी रात्र आहे, दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 48 धावींची गरज आहे. सलामीची जोडी मैदानावरती आहे. पहिला चेंडू इथे मात्र हवेत उडवण्याचा प्रयत्न, हिट जरूर केलाय. क्षेत्ररक्षक पडतायत, लढतायत, झडतायत, परंतु चेंडू सीमा पार जाणार, आलाय चौकार. चेंडू 12, 12 चेंडू 48 धावा. मॅच आठवते 2022च्या T20 वर्ल्ड कपची मॅच, इंडिया पाकिस्तानची ती मॅच होती आणि त्या ठिकाणी देखील 2 षटकांमध्ये शेवटच्या 48 धावांची गरज होती. दरम्यान रन आउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. थँक्यू DJ योगेश.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. अजय वस्मा यांनी ओळखलंय माझ्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक राहणं फार महत्त्वाचं आहे, कारण मी या धावा जमवण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवतो. अपील या ठिकाणी जोरदार केली जाते. अपीलमध्ये उत्साह फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाला होता, परंतु पंचांनी या दादला फेटाळून लावलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. निर्धाव चेंडू खेळणं म्हणजे एक पाऊल घरच्या दिशेने, अशाच प्रकारची परिस्थिती असणार आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती एक हिट येणं फार महत्त्वाचं आहे. इथे मात्र अपील या चेंडूवरती देखील जोरदार केली गेली होती, परंतु पंचांनी या दादला सुद्धा या ठिकाणी फेटाळून लावलंय. आणखीन एक चेंडू गेलाय निर्धाव. माथेरान टीम या मॅचमधून कुठे ना कुठेतरी आपली पकड थोडीशी ढिली करताना पाहायला मिळते. कसोटीचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत, परंतु यशाचा मार्ग अद्यापही त्यांना सापडला नाही आहे. इथे देखील प्रयत्न. वा, क्या बात आहे. सचिन भाई यांनी सांगितलंय की मी एकटा उभा आहे आणि मी उभा असल्यावरती चिंता फिकीर कशाचीच नाही आहे. वन मॅन आर्मी. असं वाटतं ही मॅच माथेरान वर्सेस आंबेरपाडा नाही, तर माथेरान वर्सेस सचिन अशी मॅच होती की काय, असंच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्या बॅटिंग करताना सचिनने वैयक्तिक बनवल्या 47, टीमच्या झाल्या 47. गोलंदाजी करताना 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, सन्मान दिलाय. स्टायलिश स्ट्रोक, डिफेन्सिव्ह फटका, लॉंग ऑफ लाभ, 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यावेळेस रनआउट. गरज नव्हती, परंतु फलंदाज जाईल तंबूच्या दिशेने माघारी. थँक्यू डीजे ऑपरेटर. 6 चेंडू आणि आता 42 धावांची गरज आहे. खरवई संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. चला मोपाडा टीम, कॅप्टन पाठवा लगेच. फक्त 6 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. कॅप्टन लगेच आपण टॉससाठी यायचं आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 6 चेंडू 42 धावा. येथून मात्र विजयाचं अंतर बरंचसं लांब राहिलेलं आहे. इथे सुद्धा निर्धाव चेंडू. माथेरान टीमला परत घरचा परतीचा प्रवास करावा लागतोय की काय, अशी प्रश्नचिन्ह त्यांच्या टीमसाठी निर्माण होत आहेत. 5 चेंडू आणि आता विजयासाठी 42 धावांची गरज आहे. 5 चेंडू 5 षटकार जरी आले तरी 42 धावा होत नाही. एखादा चमत्कारच माथेरान टीमला वाचवू शकतो. बॅटची कडा, फलंदाज कॉट बिहाइंड बाद. टॉस करून घ्यायचा आहे. इथे फटका घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. याही चेंडूवरती कोणतीच धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू जी होतीये सांगतात 3 चेंडू 42 धावांची विजयासाठी गरज आहे. चला टॉस करून घ्या लगेचच. इथे सुद्धा फळीची एज. पैसा जास्त असला की माणूस खर्च करायला लाजत नाही. धावा जास्त असल्या की माणूस अशा प्रकारे गमवायला लाजत नाही. परंतु झेल सुटला गेलाय.
धावा नक्कीच मिळवल्या जातील, परंतु या मॅचमध्ये काही जान राहिलेली नाही आहे. या मॅचमधला जीव जो आहे तो कधीच निघून गेलेला आहे. कारण धावा झाल्या नाही माथेरान टीमच्या, एवढं मोठं टार्गेट होतं, त्याचा पाठलाग करताना झालेली दमछाक आणि इथून मात्र कदाचित परतीचा प्रवास करावा लागणार. हा सुद्धा चेंडू निर्धाव. अंबीर पाडा काय परफॉर्मन्स केला आहे, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परंतु एकटा सचिन, मी म्हणेन ज्यांनी पराभवाची धूळ ऑलमोस्ट चारलेली आहे ती म्हणजे माथेरान टीमला. शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी आता शिल्लक असणार आहेत. वाईट चेंडू या ठिकाणी नक्की झालेला आहे. काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हलक्या हाताने सन्मान दिला यावेळेस, कोणतीच धाव नाहीये. शेवटचा चेंडू या ठिकाणी आता नक्कीच शिल्लक असणारे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, फक्त औपचारिकता बाकी आहे. इथे मात्र हा चेंडू स्वेअर गेलाय. हा अजून बाकी आहे. स्वेअर चेंडू गेलेला आहे. उत्साह हा नक्कीच आहे, साजरा करायलाच पाहिजे, पण अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. हा सुद्धा चेंडू स्वेअर आहे. क्या बात आहे. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. विजय सेलिब्रेट करा, पण एक फेअर डिलिव्हरी तर आली पाहिजे. फिरून या ठिकाणी मारलाय. हे बघा, विजय साजरा केलाय अगदी टी शर्ट काढून नाचून. या ठिकाणी आनंद साजरा केला जातोय, फिरून नाचून टी शर्ट काढून या ठिकाणी आनंद. हॅलो. हॅलो. प्लीज आपण टी शर्ट काढू नका, कारण लाईव्ह मॅच चालू आहे. तिथं कुठलंही समोरच्या संघाला आपण हे नका करू. प्लीज प्लीज आंबेरपाडा संघ, आपल्याला विनंती असेल आपण सेकंड हँड करून घ्यायचे. आपलं जे काय असेल ते आपण इथं क्रिकेट खेळायचं आहे. आपलं वैयक्तिक काही प्रॉब्लेम असेल तर आपण तो वैयक्तिक क्रिकेटमध्ये आणायचा नाही आहे, याची आपण विनंती करतोय आम्हाला. ठीक आहे, याच्या पुढं असं होणं कामा नाही आहे. मॅन ऑफ द मॅच आंबेरपाडा इज सचिन.